हॅलो फ्रेंड्स, या ब्लाउजचं फिटिंग बघू शकता आणि फिनिशिंग बघू शकता. अगदी प्रॉपर अशी आलेली आहे आणि कटोरीचा शेप बघू शकता, अगदी व्यवस्थित आलेला आहे. तर आपण आज 30 साइजचं ब्लाउज कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हॅलो फ्रेंड्स, मी भारती टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. तर बघा, आज आपण अस्तरचं ब्लाउज कट करणार आहोत. तर सगळ्यात आधी मी न्यूजपेपर घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. पेपर कटिंग करून आपण मापे ठेवून पॅटर्न ठेवून आपण कट करणार आहोत. तर बघा, मी न्यूजपेपर घेतलं आणि बंद भाग आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला बघा, मी अशी मापे लिहून घेतलेली आहेत. पूर्ण प्रॉपर अशी उंची 12.5 आणि पूर्ण शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच, छातीचा चौथा भाग 7.5 इंच. तर अशी पूर्ण मी मापे लिहून घेतलेली आहेत. तर आता आपल्याला पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा, मी तर 13.5 इंच अधिक 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. 12.5ची उंची आहे, तर अधिक 1 इंच घेतलेला आहे मी, 13.5 इंच. तर आता इथून आपल्याला पूर्ण शोल्डर टाकून घ्यायचा आहे. तर बघा, मी इथं पूर्ण शोल्डर 5 इंच टाकून घेत आहे आणि सरळ रेषा अशी ओढून घेत आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बघा, इथून आता मी 5.5 इंच घेत आहे आणि त्याच्यानंतर इथून मी 7.5 इंच, छातीचा चौथा भाग 7.5 इंच घेत आहे. 30 साइजचं ब्लाउज आहे. आता इथून शिलाई मार्जिन 2 इंच घेत आहे आणि आता इथून सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आता बघा, इथून गळा मी 2 इंच घेत आहे. 2चा गळा घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर सामोरील आपण गळा घेत आहोत पूर्ण 6 इंच आणि आपल्याला अशी रेषा स्ट्रेट आखून घ्यायची आहे. आता इथून पूर्ण 2 इंच घेत आहे. जसं आपण 2 इंच गळा घेतलेला आहे तसं 2 इंच घ्यायचा आहे आणि इथून अर्धा गोलाकार मी देत आहे. तर बघा, अर्धा गोलाकार दिलेला आहे. 6 इंच पूर्ण गळा घेतला. आता इथून 1 इंच वर घेतलं आणि इथं मार्जिन केली. आता त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याला शेप द्यायचा आहे. तर बघू शकता, इथून मुंड्याला शेप आपण 1.25 इंचावर देत आहोत. 1.25 इंचावर मुंड्याचा शेप बॅकचा आणि आपल्याला 1.25 इंच इथं बॅक फ्रंट पार्टला. तर बघा, आता बॅक साईडला मी असं आकार देत आहे आणि आतल्या बाजूने आपल्याला अर्धा इंच कमी करून फ्रंट पार्टचा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी बघा, मी इथं क्रॉसपट्टी 3 इंच घेत आहे इथून आणि बघा 3 इंच घेतली. 3 इंच क्रॉसपट्टी घेतली आहे. ह्या साईडनं मी 2.5 इंच घेत आहे. 2.5 इंच कमरेच्या साईडनं घेतलेली आहे. आता आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. बघा, तर आपण सरळ रेषा ओढली. आता त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचा मी आकार देत आहे. तुम्ही 3.5 इंच पण घेऊ शकता आणि 3 इंच पण घेऊ शकतो. तर मी 3 इंच घेतला आणि वर अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. इथं आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. तर बघा, मी इथं कटोरी मोजली आणि 4.5 इंच कटोरी घेतली. आता आपल्याला इथं सरळ अशी रेषा ओढून घ्यायची आहे बघा, स्ट्रेट. आणि आता इथं आपण 1 इंच घेतलेला आहे, इथून 1 इंच घेतलेला आहे. तर बघा, हा अशी आपल्याला क्रॉसमध्ये इथून आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा, क्रॉसमध्ये रेषा ओढली. आता त्याच्यानंतर बघा, मी कटोरीला आकार देत आहे. तर आपली कटोरी पण तयार झाली आणि फ्रंट पार्ट आणि क्रॉसपट्टी पण तयार झालेली आहे. तर आता मी पूर्ण कट करून घेत आहे.
तर बघा याच्यामध्ये आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन पण पार्ट तयार करणार आहोत, दोन पण पॅटर्न आपल्याकडे तयार होणार आहेत। तर मी याच्यामधून फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन पार्ट कट करून घेणार आहे। तर बघा आता या पेपरमध्ये तर बघा आता आपण इथून क्रॉस पट्टी कट करून घेऊ सगळ्यात अगोदर। आणि आता कटोरी कट करून घेत आहोत। तर बघा आता आपली कटोरी कट झालेली आहे। आता त्याच्यानंतर हा भाग आपण जो अर्धा इंच आपल्याला फ्रंट पार्टला आकार द्यावा लागतो, खोल भाग, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा मी कट करून घेतला आणि आपले फ्रंट पार्ट आपला तयार झालेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे। आता गळा जो मी कमरेच्या साईडनं मोजून घेते, 3.5 इंचाचा गळा आहे। तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। 3 इंचाचं असलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। तर मी इथून बघा 2.5 इंच घेत आहे आणि डीप नेक गळा तयार करून घेत आहे। आता इथून 2 इंच गळा घेत आहे आणि अशी आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे। तर बघा पूर्ण अशी रेषा ओढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला इथून गळ्याला आकार द्यायचा आहे। तर बघा मी गळ्याला आकार देऊन घेत आहे। तर अगदी आता आपलं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन पण पार्ट तयार झालेले आहेत। आता आपण पेपर पॅटर्न ठेवून अस्तर ब्लाउजची कटिंग करणार आहोत। तर बघा आता आपण मागच्या साईडनं टक्स लावून घेतो। तर सगळ्यात अगोदर आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे। तर बघू शकता आपण कंबर मोजून घ्यायची आणि कंबर जेवढी असली तेवढी आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे। तर बघा आपण शोल्डरचं मध्य घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं मार्जिन केली। तर बघा इथं मार्जिन केली तर आपल्याला शोल्डरच्या मध्ये घेऊन टक्स लावून घ्यायचा आहे। तर मी इथं 4.5 इंचावर टक्स लावून घेत आहे। अर्धा इंच बघा अर्धा इंच या साईडनं आणि अर्धा इंच या साईडनं असा मी टक्स लावून घेतलेला आहे। आता 1 इंच आपले याच्यामध्ये जातो, तर आपल्याला 1 इंच इकडे वाढवून घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायची आहे। तर अगदी आपली प्रॉपर पेपर कटिंग झालेली आहे। आता आपण डायरेक्ट पॅटर्न ठेवून आपण अस्तर ब्लाउज पीस कट करून घेत आहोत। आता आपण पूर्ण पॅटर्न अस्तरचं ब्लाउज घेत आहे। बघा मी अस्तरचं ब्लाउज घेत आहे आणि अस्तरचं भाग दोनही भाग सारखे करून घेतलेले आहे। तर आता आपल्याला पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे आणि चारही बाजूंनी मार्जिन करून घ्यायची आहे। तर बघा मी चारही बाजूंनी मार्जिन करून घेत आहे। आता मी कटिंग करून घेत आहे। आता आपला बॅक पार्ट कट झालेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर अगदी व्यवस्थित आपल्याला फ्रंट पार्ट ठेवून घेत आहे मी बघा अशी आणि चारही बाजूंनी पूर्ण असे मार्जिन करून घेत आहे। आता प्रॉपर अशी मी मार्जिन करून घेत आहे पूर्ण याच्यावर आणि आता फ्रंट पार्ट कट करून घेत आहे।
तर आता आपला फ्रंट पार्ट कट करून झालेला आहे। आता आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे। अगदी क्रॉसमध्ये आलेल्या कापडमध्ये आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे। तर बघा मी इथं कटोरीचा जे आपण कट केलेला आहे पार्ट तोच आपल्याला बरोबर अगदी व्यवस्थित याच्यावर मी ठेवत आहे आणि चारही बाजूंनी इकडे मार्जिंग लावून घेत आहे। आता आपल्याला इथं कटोरी मी वाढवून घेत आहे। तर बघा इथं मी 1 इंच घेत आहे। 1-1 इंच दोनही साईडनं वाढवून घेतलं आणि कटोरीचा मध्ये घेतला आणि टेपमध्ये केला आणि खालच्या साईडनं बघा 1 इंच घेत आहे आणि बघा इथून कटोरीला आकार देत आहे। आता बघा या साईडनं मी तो भाग मिळवून घेतला आणि कटोरीला आकार देत आहे। आता पूर्ण आपली कटोरी अशी तयार झालेली आहे। तर बघा आता मी पूर्ण कट करून घेत आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे। तर बघा मी क्रॉस पट्टी जशीच ठेवलेली आहे पूर्ण पार्ट आणि मार्जिंग करून घेत आहे। तर आपल्याला क्रॉस पट्टी वाढवून घ्यायची आहे। तर अगदी मी अर्धा इंच क्रॉस पट्टी वाढवून घेतलेली आहे, कारण आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन पण सारखेच कट करत आहोत। तर आपले जेव्हा आपण हे जोडतो तर कमी जाते, तर त्या कारणाने आपल्याला वाढवून घ्यायची आहे। तर आपल्या क्रॉसपट्टी जिथून जोडतो तिथं आपल्या शिलाईमध्ये भाग जाते, तर आपल्याला क्रॉसपट्टी अगदी वाढवून घ्यायची आहे अर्धा इंचानी। तर मी अर्धा इंचानी क्रॉसपट्टी वाढवून घेतलेली आहे। तर अगदी बघा आपण अस्तरचं ब्लाऊज कट केलेलं होतं, कट केलेला आहे। तर तेच पार्ट ठेवून मी बघा पॅटर्न ठेवून पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक आता कट करून घेत आहे। आता इथं पण आपल्याला क्रॉसमध्ये कटोरी कट करून घ्यायची आहे। जिथून आपला क्रॉसमध्ये कापड येत आहे तर त्या ठिकाणी मी ठेवलेली आहे कटोरी आणि क्रॉसमध्ये आलेल्या भागात मी कटोरी कट करून घेत आहे। अगदी आपलं अस्तरचं ब्लाऊज कट करून 5-10 मिनिटांमध्ये कट करून होतो, जर आपल्याकडे पेपर पॅटर्न असले तर नाही जरी असले तरी आपण कटिंग करू शकतो अगदी 10 मिनिटांमध्ये। तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ